हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पीक इंग्लिश विथ जयश्री. तर आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स हा डे 7 आहे. तर आज आपण यामध्ये बघणार आहोत यस नो क्वेश्चन विथ ॲमेझार. करेक्ट. ॲमेझारचा वापर करून आपण यस नो क्वेश्चन कसे बनवायचे आज आपण ते बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ॲमेझारचा वापर करून आपण सेंटेन्स कसे बनवायचे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्स आपण कसे बनवू शकतो जेणेकरून आपण इंग्लिश ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलू शकतो. तर आपण आज त्याच ॲमेझारचा वापर करून आपण प्रश्न कसे बनवायचे आणि त्याचे यस नोचे आन्सर्स आपण कसे द्यायचे आज आपण बघणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ॲम इज आर. ॲम इज आर हे हेल्पिंग वर्ब टू बीचे फॉर्म्स असतात आणि आज आपण ते बघणार आहोत कसे आणि कुठे वापरायचे. तर जेव्हा आपल्याला सांगायचं असते एखादी वस्तू, व्यक्ती किंवा स्थान कसं आहे किंवा कुठे आहे हे सांगण्यासाठी आपण ॲमेझारचा आपण यूज करतो. ॲमेझारचा वापर आहे, आहेच या अर्थाने इथे होतो. आणि ॲमेझार हे सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमानकाळ याच्यामध्ये वापरले जाते. जर वाक्याला तुम्हाला अर्थपूर्ण बनवायचं असेल तर ॲमेझारचा वापर करणं खूप गरजेचं असतं. तर सेंटेन्स आहे आय ॲम अ टीचर. मी एक शिक्षक आहे. इथे आय म्हणजे मी, ॲम आहे आहे, ॲमचा अर्थ आहे. पॅरिस इज अ सिटी इन फ्रान्स. पॅरिस हे फ्रान्समधील एक शहर आहे. आता इजचा इथे अर्थ आहे या अर्थाने इथे इजचा आपण वापर केलेला आहे. ॲमेझार हे ऑलवेज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच वापरलं जातं. तर ॲमेझारचा वापर करून आपण वाक्य आपण अर्थपूर्ण बनवायचं असतं. नेक्स्ट, प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय? नाऊनच्या ऐवजी आपण इथे प्रोनाऊनचा वापर करतो आणि प्रत्येक प्रोनाऊनला टू बीचे फॉर्म्स म्हणजे हेल्पिंग वर्ब ठरले असतात आपण तेच वापरायचे असतं. जसे की आयसाठी ॲम. आयसाठी ऑलवेज आपण ॲमच वापरतो. ही, शी, इट, दिस, दॅट किंवा सिंग्युलर नाऊन जर असेल तर आपण तिथे इजचा वापर करतो. कशाचा? इजचा वापर करतो. सिंग्युलर नाऊन असेल तर यू, वी, दे, देम किंवा प्लुरल नाऊन जर असेल तर आपण तिथे आरचा वापर करतो. चला तर मग यस नो टाईपचे आपण त्या क्वेश्चन बघूयात की आपण ते कसे फ्रेम करायचे. ही इज अ डॉक्टर. तो एक डॉक्टर आहे. तो एक डॉक्टर आहे. आता ही इजचा अर्थ इथे आहे याच्याने घेतलेला आहे. तर आपण प्रश्न बनवताना आपण इज हे हेल्पिंग वर्ब आधी आपण यूज करायचं, नंतर आपण नाऊन वापरायचं. इज ही अ डॉक्टर. इज ही अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे का? बघा, तो एक डॉक्टर आहे आणि इथे तो डॉक्टर आहे का? फक्त नाऊन आणि हेल्पिंग वर्ब मागे पुढे जंबल केल्याने आपण त्याचा प्रश्नार्थक वाक्य पण बनवलेलं आहे. जर तुमचं उत्तर असेल यस तर आपण काय म्हणणार? यस ही इज. हो, तो डॉक्टर आहे. आता हे जर आपलं यसचा आन्सर की हो तो डॉक्टर आहे. आणि जर आपलं नो असेल तर आपण कसं म्हणणार? नो ही इज नॉट किंवा ही इजंट. नो ही इज नॉट किंवा इजंट. नाही, तो डॉक्टर नाही आहे. इथे आपण काय केलं? हेल्पिंग वर्ब जे इज असतं आपण ते वाक्य बनवताना पुढे घेतलेलं आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. नेक्स्ट, युअर शूज आर एक्सपेन्सिव्ह. आता इथे शूज कसं पेअरमध्ये सुद्धा आपण इथे आरचा वापर केलेला आहे. आणि यू आर. तुमचे बूट महाग आहेत. तुमचे बूट महाग. आता एक सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य त्याचा पण प्रश्न कसा बनवायचा? इथे हेल्पिंग वर्ब काय आहे बरं? आर. आपण ते आधी घ्यायचं. आर युअर शूज एक्सपेन्सिव्ह. आर युअर शूज एक्सपेन्सिव्ह. इथे आर हे कापड शूज काय आहे? पेअरमध्ये असतं म्हणून ते आपण त्याला प्लुरलमध्ये कन्सिडर करतो. तुमचे बूट महाग आहेत का? तुमचे बूट महाग आहेत का? आर पुढे घेतल्यामुळे आपण तो काय झाला? प्रश्नार्थक वाक्य झाला. जर तुमचा आन्सर असेल यस तर काय म्हणणार? यस दे आर. हो, ते महाग आहेत किंवा नुसतं यस ते आहेत म्हटलं तरी पण चालेल. आणि जर तुमचं उत्तर असेल नकारार्थी, नो असेल तर मग तुम्ही कसं म्हणणार? नो दे आर नॉट, आरंट. नो दे आर नॉट किंवा दे आरंट. आर नॉटसाठी आपण आरंटचा इथे वापर करू शकतो. नाही, ते नाहीत. होप सो गाईज पण तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे की ॲमेझारचा आपण जसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल वाक्य बनवताना यूज करतो तसं आपण प्रश्न बनवताना ॲमेझारचा आपण यूज कसा करायचा. सिम्पल आहे. जस्ट फक्त हेल्पिंग वर्ब असतं ॲमेझार ते आपण पुढे घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण आपलं नाऊन टाकायचं आहे. बट ॲमेझार आपण कुठे वापरायचं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. सिंग्युलर प्लुरल बघून आपण ॲमेझारचा यूज करायला पाहिजे. सो चला अजून काही सेंटेन्स बघूया. पीटर इज गुड ॲट स्पीकिंग इंग्लिश. पीटर आपलं नाऊन आहे आणि इज काय आपलं हेल्पिंग वर्ब आहे. सो पीटर इंग्रजी बोलण्यात कसं आहे? चांगला आहे.
इज म्हणजे आहे. आता त्याचा प्रश्न कसा बनवणार बरं? इज पीटर गुड ॲट स्पीकिंग इंग्लिश? इज आपण फक्त पुढे घेतलं आणि नाऊन पीटर पाठीमागे घेतलं. पीटर इंग्रजी बोलण्यात चांगला आहे का? का पीटर इंग्रजी बोलण्यात चांगला आहे का? होप सो गाऊस तुम्हाला हे कळालं असणार आहे की आपण इजचा, ॲमचा आणि आरचा वापर करून आपण सेंटेन्स कसे फ्रेम करायचे, ते पण क्वेश्चन फ्रेम कसे करायचे. आता तुमचं ॲन्सर असेल यस, तर आपण सिम्पल यस म्हणू शकतो. की जर तुम्हाला पूर्ण लॉंग सेंटेन्समध्ये ॲन्सर द्यायचं तर तुम्ही कसं म्हणणार? येस, ही इज गुड ॲट स्पीकिंग इंग्लिश. हो, तो इंग्रजी बोलण्यात चांगला आहे. हो, तो इंग्रजी बोलण्यात कसा आहे? चांगला आहे. इथे जस्ट फक्त ॲम चा आपण शफल केलेला आहे. जे हेल्पिंग वर्ब्स असतं ते पुढे घेतलेलं आहे इज, ॲम किंवा आर, आणि जे नाऊन असतं त्याच्या पाठीमागे घ्यायचं आहे. त्याच्याने तुमचा क्वेश्चन फ्रेम होतो किंवा प्रश्न बनतो. ग्रॅमॅटिकली बोलणं काहीच खरं खूप गरजेचं असतं. अदरवाईज तुमचं सेंटेन्स चुकलं, जर ग्रॅमॅटिकल चुकलं तर मग समोरच्याला समजत नाही की आपण काय सांगतो आणि आपल्याला कळत नाही की आपण काय बोलत आहोत. नेक्स्ट, आय ॲम लेट. मला उशीर झाला. आता त्याचं कसं करणार आपण? ॲम जे आहे ते पुढे घ्यायचं आणि आय पाठीमागे घ्यायचं. ॲम आय लेट? मला उशीर झाला आहे का? ॲम आय लेट? मोस्ट ऑफ द आपण हे वाक्य म्हणतोच किंवा आपण डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण हे वाक्य म्हणतोच बोलण्यामध्ये. आर यू कमिंग विथ मी? तू आमच्यासोबत येणार आहेस का? आता बघितलं, यू आर कमिंग विथ मी असं होतं, पण आपण क्वेश्चन कसा फ्रेम केला? आर यू कमिंग विथ मी? आपण इथे आर पुढे घेतला आणि नाऊन आपण काय घेतलं? पाठीमागे घेतलं. तू माझ्यासोबत येतोयस का? आर दे हॅपी टुगेदर? आर दे हॅपी टुगेदर? ते एकत्र आनंदी आहेत का? इथे आर का वापरलं? कारण की इथे नाऊन काय आहे? दे, प्लुरल आहे, म्हणून आपण इथे आरचा वापर केलेला आहे. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे. इज शी रिडिंग अ बुक इन द लायब्ररी? इज शी रिडिंग अ बुक इन द लायब्ररी? आता हे जे सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. इथे कारण की रिडिंग हे जे आपलं वर्ब आहे त्याला ING लागलेलं आहे. तर मी याचा पण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तेव्हा तुम्हाला क्लिअर होईल की आपण वर्बला ING फॉर्म कुठे कुठे वापरायचे. ती लायब्ररीत पुस्तक वाचत आहे का? ती लायब्ररीत पुस्तक वाचत आहे का? आर वी गोइंग टू पार्क टुगेदर? आर वी गोइंग टू पार्क टुगेदर? आता हे पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. याच्यामध्ये गोला ING लागलेला आहे. आपण एकत्र उद्यानात जाऊया का? वीसाठी इथे आपण आर वापरले, कारण की वी काय आपलं प्लुरल नाऊन आहे, प्लुरलमध्ये जाते. आर दे वेटिंग फॉर बस? आर दे वेटिंग फॉर बस? आता इथे आर का वापरलं? कारण की दे आहे आणि वेटला आपण ING ला, कारण की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स आहे. ते बसची वाट पाहत आहेत का? ते बसची वाट पाहत आहेत का? बघा फ्रेंड्स, किती सिम्पल आहे बरं. आपण ॲमेझॉनचा वापर करून फक्त नाऊन आणि हेल्पिंग वर्ब आपण शफल करून आपण सेंटेन्स फ्रेम करू शकतो. ही इज वर्किंग ऑन हिज कम्प्युटर? तो त्याच्या संगणकावर काम करत आहे. ही इज वर्किंग, वर्कला पण इथे ING लावलेलं आहे. होप सो गाईज तुम्हाला व्हिडिओ क्लिअर झालेला असणार आहे. आवडल्यास चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.